मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 सोलापूर शहरातील खळबळजनक बातमी समोर येत आहे. हिंदुजा फायनान्स वसुली अधिकाऱ्यांच्या जाचक त्रासामुळे सोमनाथ विठ्ठल शिंदे राहणार उलेवाडी, तालुका दक्षिण सोलापूर या युवकाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे आता हिंदुजा फायनान्स कंपनीवर रोष व्यक्त केला जातोय. सध्या या युवकावर शहरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार चालू असून त्याची परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या संदर्भात शिंदे यांची पत्नी धनश्री शिंदे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलला अधिक माहिती दिली आहे. मी धनश्री सोमनाथ शिंदे, मी उळे या गावात राहते. माझ्या नवऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कारण आम्ही JCP विकली होती नांदुरीतल्या प्रताप माने यांना. त्यांनी हप्तेच भरले नाहीत, 7-8 महिने झालेत. मग ते फायनान्सवाले येऊन माझ्या घरी दमदाटी करायला लागलेत. माझ्या नवऱ्याला धमकी द्यायला लागलेत, हप्ता नाही भरला तर मी बघून घेईन, मी हे करेन ते करेन. माझा नवरा टेन्शन घ्यायला लागला सातत. मला 3 मुले आहेत, 2 मुली 1 मुलगा आहे. आज त्यांना काय झालं तर आम्ही 3 लेकरं घेऊन मी काय करायचं. आम्ही घरावर लोन पण काढलं होतं. त्यांचं नाव आहे रवींद्र लोमटे आहेत. त्यांनी पण आमच्याकडं आम्हाला आशा दाखवली की मी तुमचं लोन करून घेतो म्हणून, 2 लाखाचं ही करतो म्हणून आमच्याकडे काय थोडे पैसे घेऊन गेले. त्यांनी पण लोन केलं नाही. ह्या टेन्शन माझ्या नवऱ्याने रोगर औषध नावाचं पेलं. ते आता सध्या सिव्हिलमध्ये आहेत. त्यांना काय झालं तर मी काय करायचं. मला आशा आहे की त्यांनी मला काय तर न्याय द्यावं, एवढंच माझी इच्छा आहे. त्यांनी जर मला नाही, आमची JCP होती, आम्ही त्या विकली, नांदुरीतल्या प्रताप माने यांना विकली. आम्ही JCP विकत घेऊन तुमच्या नावाचं लोन वापरतोय. भरत नाही तो हप्ता. त्यासाठी आम्हाला त्यांनी प्रेशर द्यायला लागलेत, हप्ता मागा लागलेत. आम्ही करून खातो, माझा नवरा शेतात काम करतो. आमची परिस्थिती नाही हप्ता भरणे एवढी. मग आता तुमच्या पतीची प्रकृती कशी आहे? सिव्हिलमध्ये उपचार झाले त्यांचा? गंभीर नाजूक प्रकृती आहे त्यांची. मग मला न्याय पाहिजे. त्यांना जर काय झालं तर मी माझी 3 लेकरं घेऊन मी आत्महत्या करते. मी कशी माझी लेकरं सांभाळायची? ज्या लोकांनी JCP तुमच्याकडून विकत घेतलंय, भरत नाहीत, अशा लोकांनी काही तुम्ही तक्रार दिलाय का पोलिसांमध्ये? केलेत ना तक्रार त्यांना. हो, त्यांनी काही हीच करत नाहीत. पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. जर माझ्या नवऱ्याला जरी काय झालं तर हे लोक सर्वस्वी माझ्या नवऱ्याला जिम्मेदारी आहेत. माने, प्रताप माने, रवींद्र लोमटे आणि किरण नावाचे एक आहेत फायनान्स, ते आहेत. माझ्या नवऱ्याला काय जाते हे सगळेजणी जबाबदार आहेत. शारदा मच्छिंद्र डांगे, ही सोमनाथ शिंदे माझा जावाई आहे. ही धनश्री माझी लेक आहे. ही जर 3 लेकरं जावाई मरून गेला तर मी ही 3 लेकरांनी नेऊन मी काय करणार आहे घरी? मला सुद्धा ह्याच्याशिवाय पर्याय नाही. मी काय घरी नेऊन मी सांभाळू शकत नाही. ह्यांना जर बरं वाईट झालं तर मी अशीच लेक आणि लेकर उचलून मी टाकणार आहे. माझी ताकद नाही नेऊन सांभाळायची. नेमकी काय तक्रार, काय तुमची कुणा विरोधात देणार तुम्ही तक्रार, काय म्हणायची तुम्हाला? ह्या माणसांनी नाही ह्याचा निर्णय घेतला तर त्रास द्याल ती त्यांनी सारखं. कोण त्रास झालाय? ही JCP घेणार, ही फायनान्स वाल्या घरला येणार, ही कुठं मी कर्ज काढून देतो, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो, तुम्हाला पैसे म्हणून त्यांनी नेलं पैसे ह्यांच्याकडून वसूल करून. मग हे कशाला आरी जाऊनच गळाटून गेले. मग तिला पण नवरा म्हणणार 10 रुपये की जा तुझ्या आईकडे. मग मी आणून काय करणार तिला?